देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ, घरीदारी वसे हरी विश्वंबरे भावजा, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ, निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरनमु रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरऊ कलेस पिका कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ बीन शंभो मज कोण तारी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम महिम न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरा अथा वाच सर्वस्व सुमती परिणामावधी गृणन ममापेश स्तोत्रे रणिरपवाद परिकर हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे संत पंचायतन 5 संतांमध्ये प्रमुख संत म्हणजे निळोबार आहे. त्या निळोबारांची खासियत अशी आहे की आपले अभंग जे कीर्तनाला घेतले जातात ते अभंग लिहिणारे शेवटचे संत म्हणजे निळोबार. त्यांच्यानंतर पुरुष जातीमधला अभंग संप्रदायाला मान्य नाही. शेवटचे अभंग लिहिणारे संत म्हणजे निळोबाराया. आपला जसा पाचोरा तालुका आहे, जळगाव जिल्हा आहे. आपल्या खानदेशातून आपण वर गेलो की मराठवाडा लागतो. संभाजीनगर सोडलं की खाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर नावाचा एक जिल्हा आहे. त्याला पूर्वी अहमदनगर म्हणायचे, आता अहिल्यानगर म्हणतात. त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा एक तालुका आहे आणि पारनेर तालुक्याला पिंपळनेर नावाचं एक गाव आहे. त्या पिंपळनेर गावाला वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य वर्णाने ब्राह्मण असे निळोबार आहे. त्यांची संजीवन समाधी आहे आणि त्या निळोबारांच्या गात्यातला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा ज्या महादेवाची भक्ती तुम्ही करता, ज्या मंदिराची पूजा करता, सप्ताह करता, त्या देवाला काय आवडतं याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला देवाची आवड या अभंगात आलेली आहे. आपण आपल्या वेळेमध्ये या देवाच्या आवडीचा विचार पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या बांबरूड खुर्द आहे. बांबरूड खुर्द या गावी गेल्या 25 वर्षापासून परंपरेचा चालत असलेला भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या वर्षी त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, 25वं वर्ष आहे. आणि मग रौप्य महोत्सवी वर्ष थाटामाटामध्ये मोठ्या कीर्तनकारांच्या कीर्तनातून संप्रदायाची आम्हाला चाहूल मिळावी, चिंतनाची गरज समाजाला आहे, ते चिंतन घडावं या उद्देशातून 1 वर्षापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन झालं. आणि 1 वर्षापूर्वी आपल्या बांबरूड गावावरती ज्यांचं प्रेम आहे असे आमचे सर्जेराव महाराज
यांच्या माध्यमातून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, कमिटी, अध्यक्ष, सचिव, खजिनदार ही जी सगळी मंडळी आहे, या कार्यक्रमाची प्रेरक मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून सर्जेराव महाराजांनी ही तारीख मला 1 वर्षापूर्वी, गेल्या वर्षी शिवरात्रीच्या पिरियडमध्ये ही तारीख मला दिली. 1 वर्ष झालं, माझी 10 तारीख रिकामी होती. त्या संबंधातून 1 वर्षापूर्वी ही आमंत्रण आपल्या गावानं दिलं आणि भव्यदिव्य सोहळा, जसा आपण रौप्य महोत्सवी सोहळा करतो तसा सोहळा आपण आयोजित केला आणि त्याद्वारे आज आपल्या बांबरूड नावाच्या गावी येण्याचा पवित्र योग आहे. कीर्तनासाठी अगदी गोड गायक वादक यांचं नियोजन आहे. फार सुंदर. कीर्तनाला गायक वादकाची साथ कशी असावी, मग ती अशी असावी. अगदी सुंदर, ज्यांच्या पेटीमध्ये गोडवा आहे असे संदीप महाराज. छान अगदी पेटी आहे, गाणंही गोड आहे, क्लासिकल पद्धतीनं वाजवतात. कधी कधी म्हणताना माईक खाली घेतला तरी चालेल पेटीला, म्हणजे मी म्हणताना, म्हणजे पेटी छान वाजवता तुम्ही म्हणून एखादा आलाप, एखादी कथा सांगताना बरं का. आमचे संदीप महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी अनिल महाराज. काय सुंदर आवाज आहे महाराज तुमचा, गोड अगदी. खालीही चालतो, मध्यातही चालतो, शेडजेलाही लागतो. नाही तर काहीचा खाली चालतो तर मधात चालत नाही, काहीचा मधात चालतो तर शेडजेला जात नाही. तुमचा तिन्ही सप्तकातामध्ये आवाज जातो असे आमचे अनिल महाराज. वा, वारकरी भूषण आहे, चांगल्या चाली गात आहेत, गोड आवाज आहे. अनिल महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी मयूर महाराज आहे. त्यांच्या नावातच मयूर आहे, म्हणजे अगदी मोरच आहे, नाचतोच अगदी. गातानी माणसं नाचत. अशी गोड गाणं, अगदी सुंदर गाणं, उंच आवाज आहे, मध्यातही आवाज आहे आणि छान गाणं आहे. हसणंही गोड आहे, गाणंही गोड आहे असे आमचे मयूर महाराज. त्यांनाही माझं वंदन. दुसरे निंबा महाराज. पत्रिकेला वाचलं की माझे पाठ होतं. निंबा महाराज आहेत, त्यांना वंदन. आता तुमची नावं पत्रिकेला मला माहिती नाही, म्हणून ही सगळी आपण मागची टाळकरी गुणीजन, या सगळ्या गावातील भजनी मंडळी. हा छोटासा आमचा बालगोपाळ, मला पोरगा लय आवडला. हाच पोरगा एकदम बरं का, छान. अगदी अशी मुलं उभी राहिली मग पुढची परंपरा सांभाळत जाते. पुढचे कीर्तनकार, पुढचं भविष्यातलं परमार्थ, अगदी गोड अशी मुलं पाहिजेत. छान अगदी टाळकरी. सगळ्या लहान गोपाळांना वंदन. सर्जेराव महाराज बसलेले आहेत, त्यांनाही माझं वंदन. आणि आपल्या कार्यक्रमाला एक दुग्ध शर्करा योग आहे की आपल्या सप्त्याला हा यज्ञेश महाराज मिळाला बरं का. हे सध्या तुमच्या खानदेशातला 1 नंबरचा माणूस. महाराष्ट्रात त्याचा सध्या हात कोणी धरायचा नाही. काय वाजवतो महाराज, असं वाटतं पखवाज वाजवत नाही, पखवाजातून पांडुरंगच बोलतो की काय. जय हो. वाजवणं, स्पष्टता किती त्याच्या हातामध्ये. आता मी पखवाज वादक आहे जुना, त्यामुळे मला माहिती आहे. माझ्या बोटाचे घट्टे अजून गेले नाही, मी लय दिवस पखवाज वाजवला, गायन केलं. ही मंडळी किती काय असतात ते मला माहिती आहे. खूप रियाज करावा लागतो याला. 15-15 तास, कधी कधी 16-16 तास, कधी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून पखवाजाला कणिक लावून सारखा तिरकीट तकता बोटामध्ये रिदम येऊस तर वाजवावं लागतं. मी केलेलं आहे रियाज, त्यामुळे मला ते माहिती आहे. फार तयार झाला बुवा यज्ञेश महाराज हा. फार ईशाचा यज्ञच येतो आता. यज्ञेश म्हणजे अगदी देवाच्या आवडीचा. यज्ञ म्हटलं की देवाला आवडतो, यज्ञ म्हटलं तर ईश म्हणजे भगवान, भगवंताच्या आवडीचा यज्ञ, असा यज्ञेश. आमचा यज्ञेश महाराज माळी फार सुंदर. अगदी कृष्णादादा सोळंकेकर त्याचं शिक्षण चालू आहे. पखवाजाचा बादशाह माणूस गाठला तुम्ही. काय ते कृष्णादादा महाराज शिवतांडव म्हणायला लागले तर असं वाटतं भगवान शंकरच प्रगट झाले की काय. एखादा दुर्गेचा बोल म्हणायला लागले तर देवीच प्रगट झाली की काय. काय परदेशात पखवाज गेला हो, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इतक्या लांब पखवाज लोक ऐकायला लागली यांच्या गुरुचा बरं का. आणि अशा गुरुकडे हा चेला तयार झाला. काय वाजवतो महाराज. एखाद दिवशी त्याचं सोलो घ्या बरं का. एखाद दिवशी 1-2 तास वेळ असला ना तुम्हाला मध्यंतरी, 1 तास त्याच्याकडून ते बोल ऐकून लय भारी वाजवतात ना. शिवतांडव येत असं ना तुला, तेवढं वाजून दाखव यांना 1 दिवस बरं का. नाही तर मध्यंतरी एखादा बोल तुझ्याकडून मीच म्हणून घेतो आता जाऊ. असे आमचे यज्ञेश महाराज माळी. जोरात टाळी वाजवा एकदा. यज्ञेश महाराजांना वंदन. त्यांच्याबरोबर असलेली किंवा या परिसरातील सगळी ज्येष्ठ मंडळी, गुणीजन मंडळी, ही आमची सगळी प्रेमाची भाविक मंडळी या भागातून आलेली, आपण सगळ्यांना कोटी कोटी वंदन करूया. सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग आहे. शूटिंग करणारी ज्ञानी यांची माऊली, बरोबर ना, ज्ञानी यांची माऊलीच ना, ज्ञानी यांची माऊली. मला वाटतं आत्ताच तुम्ही इथं कुठेतरी खानदेशात होते माझ्या कीर्तनाला. छान अगदी एडिटिंग करतात, छान लाईव्ह करतात. पण मी त्यांना म्हटलं लाईव्ह नका करू, कीर्तन रेकॉर्डिंग करून टाका. काय होतं, एखादा शब्द चुकीने जातो, 30 लोक धरतात. त्यामुळं लाईव्ह पेक्षा शूटिंग करून मग त्याच्यातला एखादा शब्द आपला गेला, चुकीनं बोलण्यात गेलं तर ते टाळता येतं. म्हणून एडिटिंग करून छानपैकी चांगलं टाकणारे कीर्तन ज्ञानी यांची माऊली. गोड चॅनल आहे, खानदेशातलं प्रसिद्ध आहे. त्यांच्या ज्ञानी यांच्या माऊली चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे त्यांची जाहिरात होईल. त्यांना 1-2 रुपये आपल्या मार्फत मिळतील असा त्यांचं चॅनल आहे. त्यांनाही धन्यवाद. आपली सिस्टीम अतिशय गोड आहे. वा, चांगला आवाज दिला बरं का. प्रबल बाज घेऊन विको चांगलं. काय सिस्टीम, मयूर नाव का,
का नाही असं मयूरच आहे ना? मी वाचलं पत्रिकेला म्हणून म्हटलं. मयूर साऊंड सर्व्हिस अगदी छान. ट्रबल बास गेन विको चांगला आवाज दिलाय. चांगले बटणं फिरवायचं ज्ञान आहे त्यांना. बारकाले बटणं असतात ते फिरवता आले पाहिजे, नाही तर काही काही सगळेच फिरवतात बरं का. कोणतं फिरवायचं, कधी विको, कधी ट्रबल, कधी बेस, ते पण एक उत्तम ज्ञान आहे. तुम्हालाही माझं वंदन. आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाला योगदान देणारी, आज ज्यांचं दातृत्व आहे, ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य दिलेलं आहे, श्री भगवान दोधा पाटील, बरोबर ना, भगवानराव दोधा पाटील यांनी आजचं दातृत्व दिलेलं आहे. भगवानरावांनाही धन्यवाद. आणि आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, आपला वेळ देणारी, या सगळ्या मातृवर्गाला, मुलींना, बहिणींना, सगळ्या पुरुष वर्गाला धन्यवाद देतो. अभंगाला चोपदार, बालदार, विनेकरी, बरं का, कुणाचंच नाव बहुतेक राहणार नाही, राहिलं तरी माफी मागतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 10:30 वाजून 1 मिनिटही तुमचा घेणार नाही मी. 10:30ला तुमचं सगळं उरकलेलं असेल, इतकं तंतोतंत वेळेत. 10:30ला मीच गाडीत बसतो असा माझा नियम आहे बरं का. काळजीच करू नका, तंतोतंत वेळेत. तुम्ही समाधान महाराजांचे कोणी आहेत का? भोजेकर, इकडचे शेजारचे, यांचा चेहरा भोजेकरासारखा दिसतो. एकदाच झालं मी पाहतो त्यांच्याकडे, भोजेकर महाराजासारखं दिसतं. मला वाटलं काय चुलत भाऊ भाऊ कुणी आहे काय त्यांचे बरं का घरातले. एकदम तंतोत. तुम्हाला फेटा बांधून उभं केलं तर भोजेकरच होतील पा गावाकडले. तुम्हालाही धन्यवाद. नंतर तुम्हाला फोटो दाखवतो मी भोजेकराचा आणि त्यांचा, बघा तुम्ही, सारखेच दिसतील. बऱ्याच वेळापासून मनात शंका यायला लागली माझ्या, म्हटलं काय मिळ झाला, तेच आले काय कीर्तन ऐकायला असं म्हणून. अगदी बरं का, सगळ्यांना बरं का, सगळ्या भाविकांना वंदन करतो. अगदी आपल्या वेळेमध्ये सुंदर असं कीर्तन तुम्ही 1 वर्षभर विसरणार नाही आणि 1 वर्षभर तुमच्या ध्यानात राहील, इतकं गोड चिंतन आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारच्या आवडी आहेत. एक तुमची माझी आवड आहे, एक साधूची आवड आणि एक देवाची आवड. 3च आवडीचं जग आहे. तुमची माझी आवडही वर्णन केलेली आहे, साधू संतांची पण आवड सांगितलेली आणि देवाची पण सांगितलेली. माणसाच्या आवडी तशा कीर्तनात सांगू नये बरं. ही गादी माणसाची आवड सांगणारी गादी नाही. का? वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नये सांगू नये. या गादीवर माणसाच्या आवडी सांगून काही मिळत नाही, प्राप्त होत. मग एकतर देवाची आवड सांगावी. माणसाच्या आवडी तशा कीर्तनात सांगता येत नाही, पण माऊलींनी वर्णन केलं बरं का. माऊली म्हणतात जगाला 2 गोष्टी आवडतात. आपण सगळेजण या 2 गोष्टीमध्ये रमलेलो आहेत. कोणत्या 2 गोष्टी? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडिये. जगापडिये म्हणजे जगाची आवड. काय आवड आहे? 1 नंबर सार्वभौम पद म्हणजे सत्ता. बोला, तुम्ही एवढे 1000-2000 माणसं कीर्तनाला आहेत, तुमच्यापैकी कुणाला वाटत नाही देवेंद्र फडणवीस खाली वाढावे त्यांच्या खुर्चीवर बसावं? हा, मला वाटतं मिळणार नाही. वाटत कुणाला नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं सत्ता मिळावी, आमदार असावं, सरपंच असावं. आपल्या घरातलं बघा, घरातलं बापाला वाटतं पोरानं माझं ऐकावं, पोराला वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं. पाणी, चहा, दूध मी सांगितलं की यावं, मी सांगावं आणि माझं ऐकावं, याला सत्ता म्हणतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडते ही सत्ता. नंबर नाही सत्ता आवडली. दुसरं वर्णन केलं, न मरणे निर्विवाद म्हणजे अमरपणा. सांगा बरं, एवढे 2000 माणसं तुम्ही कीर्तनाला आहेत, तुमच्या गावातल्या कुणाला वाटतं का मी जावं? म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, वर उपर गोइंग टू यमपुरी. हा, कुणाला वाटत असं सांगा गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो 40 गावच्या. नाही, आगामर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. काही शब्द आहेत महाराज, ज्ञानोबारांच्या ओव्या आहेत बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मी मरू नये. प्रत्येकाची आवड आहे महाराज. पण एक गंमत आहे बरं का, मरण कुणालाच आवडत नाही बांबरुडकर, पण या जगात देवानं मरण असं बनवलं ते कुणाला चुकत नाही. मौत जब तुझी को आवाज म्हणताना थोडासा गेन आणि विको द्यायचं. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
काय शब्द आहेत बघा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा, पड़ेगा. मरावं लागतं. मी मरू नये तुमची माझी इच्छा आहे. काय गोड प्रमाणे बघा. नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा परिवार, परिवार नोहे तुझा परिवार. शरीर जायाचे ठेवणे. मरावं लागतं. मी मरू नये तुमची माझी आवड आहे, मी श्रीमंत असावं तुमची माझी आवड आहे, मला सत्ता मिळावी तुमची माझी आवड आहे. चला माणसाच्या आवडी कळाल्या. साधूला सुद्धा आवड आहे बरं का. आळंदीला गेलात, ज्ञानोबारायांना विचारलं काय आवडतं तुम्हाला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनितीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडी, अवघाची संसार सुखाचा करीन. जग सुखी व्हावं, जगानं भक्ती करावी, जगानं आनंदी राहावं, लोक मंगल व्हावं ही साधूची इच्छा आहे. मला ही आपली नाही, आपल्या शेजारचं सुखी झालेलं आवडत नाही मला. तुमच्याकडचं माहित नाही मला, खानदेशातलं पण आमच्या मराठवाड्यात रामभाऊला 100 क्विंटल कापूस झाला तर त्या श्यामभाऊला तापच आला. लई दवाखान्यात नेलं, कोणतीच गोळी प्यांडी चालाना, उमेडी चालाना. डॉक्टरला वाटलं गोळी देतो तरी कस काय राहणार, जळकी जळकी जळगाव जळगाव. लई लोक येत अशी. महाराज शेजारच्याच बरं झालं की जळतात, त्याला आनंद होत नाही, दुःख होत. मग आपलं किती चांगलं व्हायचं. महाराज शेजारच्यानं गाडी घेतली तर आपल्याला ताप येतो, शेजारच्याचा बंगला झाला तर आपल्याला वाईट वाटतं. तसं नाही झालं पाहिजे. ज्यानं त्रास दिला त्यांचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. माऊलीची इच्छा आहे, माऊलीची आवड आहे. ज्ञानोबारायांना हे आवडतं. जग सुखी व्हावं, जगानं भक्ती करावी, जगानं रौप्य महोत्सवी वर्ष करावं, जगानं सप्ते करावे, जगानं आनंदामध्ये राहावं ही साधूची इच्छा आहे बरं का. चला 1 नंबर तुम्ही माणसाची आवड ऐकली, श्रीमंती सत्ता. तुम्ही 2 नंबर साधूची पण आवड ऐकली, जग सुखी व्हावं, भक्ती करावी, सप्ते करावे. आता ऐका, ज्या देवाची भक्ती तुम्ही करता, 25 वर्षापासून वर्गणी देता, पंक्ती घालता, दातृत्व देता, कीर्तनकार बोलवता, एका विचारानं सगळं गाव एका मंदिरात येतं, त्या महादेवाला महाशिवरात्रीचा सप्ताह करता, कृष्णाची भक्ती करता, देवाची करता, पांडुरंगाची करता. मग तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाला सुद्धा आवडतं बरं.
देवाला काय आवडतं सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. भाविकाच आवडी देवा, भाविकाच आवडी देवा, भाविकाच आवडी देवा, भाविकाच आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीति, करी सेवा निज प्रीति, हो करी सेवा निज प्रीति, निज प्रीति, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीति, हिंदे काया वा भाविकाची आवडी देवा म्हटले जसं साधूला जग सुखी व्हावं आवडतं, माणसाला जशी श्रीमंती आवडते, सत्ता आवडते, तसं या देवाला सुद्धा काहीतरी आवडतं. काय आवडतं महाराज? मग अभंगाच्या पहिल्या चरणात भाविकाची आवडी देवा म्हटले देवाला भाविक आवडतो. कोण आवडतं? भाविक. आता ऐका, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू कपटानं जिंकला जातो, मित्र सत्यानं टिकला जातो, राजा कलेनं जिंकला जातो आणि देव हा भावानं जिंकला जातो. बघा लक्षात आलं? माणसं कोणाचंही ऐकत नाही, ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतं. एखादी रील्स कायम पाहतात, त्याचं बोलणं आवडतं ना. ज्याचं बोलणं आवडतं त्यानं समाजावर कब्जा मिळवला पाहिजे. बोलणं गोड असलं पाहिजे. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, साचा आणि मवाळ मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची.
गोड बोललं पाहिजे. मुखी अमृताची वाणी, मस्त असलं पाहिजे बोलणं, आहे की नाही. काही काही माणसं इतके गोड बोलतात. तुम्ही भडगावला गेले, पाचोऱ्याला गेले, साधं दुकान असतं पण गोड बोलून सगळा माल विकून टाकतात. जुनाच माल देतात पण गोड बोलून देतात. काही काही माणसाची काचाची दुकानं आहेत पण गर्दीच नाही, बोलतच नाही. ज्याला बोलणं जमलं तो समाज जिंकत असतो, ध्यानात ठेवायचं. ज्याला बोलणं जमलं त्यानं समाज जिंकला. भारत स्वतंत्र झाल्यापासून काहीच्या घरात आमदारकी, तेच आमदार हे पडलेच नाहीत. ते आजा होता, मग बाप झाला, बापाच्या नंतर पोरगा झाला, आता नातू आहे. 4 पिढ्या झाल्या त्यांच्याच घरात आमदारकी. सर्जेराव महाराज काय बोलणं जमलं, बोलणं. ज्याला बोलणं जमलं समाज जिंकत असतो. शत्रू जिंकायचा, शत्रू कपटानं जिंकला जातो. महाभारतामध्ये पांडव जिंकले आणि कौरव हारले. जिंकू शकत नाही पांडव. का जिंकले? 9 वेळेला कपट झालं. 9 वेळेला, 9 सांगायला वेळ नाही पण 1 सांगतो तुम्हाला. भीमाचं आणि दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. दुर्योधन हा वज्रदेही होता. वज्रदेही म्हणजे त्याच्या अंगाला कुठंच गदा लागत नव्हती, फक्त मांडीच्या भागात त्याला गदा लागायची. त्याचं कारण असं, त्या दुर्योधनाची जी आई आहे मातोश्री, तिचं नाव गांधारी. त्या गांधारीला माहिती झालं की माझा नवरा, मी ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे, तो माझा पती दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे. आणि तिला माहिती झाल्यावर तिने लगेच डोळ्याला पट्टी बांधली. नवरा जर जग पाहत नाही तर मलाही पाहायचं नाही. डोळ्याला पट्टी बांधली तर तिच्या पातिव्रत्य धर्माच्या जोरावर त्या डोळ्यामध्ये अशी शक्ती निर्माण झाली की तिने जर ती पट्टी सोडली, लेकाकडे पाहिलं तर पोरगा वज्रदेही होणार. हे धर्मराजाला माहिती होतं आणि धर्मराजाने दुर्योधनाला सांगितलं. दुर्योधन आईकडे गेला, आई माझ्यासाठी सोडशील का पट्टी? आई म्हटली तुझ्यासाठी नाही मग कुणासाठी सोडायची? आईला लेकरूच आवडत असतं. ते म्हटले तू आंघोळ करू नये गंगेची. स्नानाला गेला आणि तसाच ये म्हटले दिगंबर अवस्थेत, कपडे घालू नको अंगावर, मी तुला वज्रदेही करते. देवाला काळजी पडली. हा जर वज्रदेही झाला तर असाच ऐकत नाही कुणाला. वज्रदेही झाला तर मारायचा कसा? मग देवानं फुलमाळ्याचं रूप धारण केलं. यज्ञेश महाराज फुलमाळी झालं, माळी झालं, हार ऐकणारे माळी झालं. रस्त्याला आडवा आला, ए दुर्योधन असा दिगंबर अवस्थेत कुठं चालला? आईकडे चाललो. अरे म्हटलं असं जाऊ नये, एक काम कर, कमरेपुरती एवढी फुलाची माळ बांध. आणि तेवढ्याच जागेवर त्यानं फुलाची माळ बांधली. आईकडे गेला, आईनं पट्टी सोडली. त्याला अंगठ्याच्या नखापासून तर डोक्याच्या शेंडीपर्यंत निहाळला. आणि निहाळल्याबरोबर त्याचं सगळं अंग वज्र झालं. पण जेवढ्या जाग्यात फुलाची माळ मांडीला बांधली होती तेवढी जागा त्याची आधू राहील. आई म्हटली बघ एवढ्या जाग्यात तू वज्र नाही झाला, कुणाकून तरी तू फसवण्यात आलं, तुला कपट झालं, कोणीतरी तुला इथं बांधायला दिलं, हुकलं तुझं. सगळीकडे वज्र आहे, कमरेला नाही. आता ऐका, हे गांधारीला माहितीये, फुलाची माळ ज्याने दिली त्या देवाला माहितीये, आणि दुर्योधनाला माहितीये, भीमाला माहिती नाही. भीम गदा मारायचा, खांद्यावर मारायचा, पोटावर मारायचा, मानीवर मारायचा, आणि तो हसायचा. देवानं हाक मारली, भीमा इकडे. त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार. आणि मग त्यानं मांडीवर गदा मारली आणि दुर्योधन संपवला. मला सांगायचं काय, शत्रू कपटानं जिंकला. कपटानं शत्रू जिंकला जातो, बोलल्यानं समाज जिंकला जातो. मैत्री टिकवायची, मैत्रीमध्ये सत्य लागतं, खोट चालत नाही. भडगावला आलो तर भडगाव सांगायचं, खोटं बोलायचं नाही. मैत्रीमध्ये खोटं बोललं की मैत्री तुटून जाते महाराज, मैत्री राहत नाही. अविश्वास निर्माण झाला की मैत्री संपून जाते. मैत्रीमध्ये सत्य कामाचे, किती काही अडचणी येऊ द्या, मैत्रीमध्ये सत्य लागतं महाराज. नाही तर आताची तुम्ही मैत्री बघा, काय महाराज, एका ताटात जेवणारी माणसं एकमेकावर टीका करतात. एका लंगोटी यार मित्र हो, पण एकमेकावर बोलतात महाराज, फार वाईट वाटतं महाराज. त्याचं जुनं सांगतात, जुनं का? मैत्री नाही राहिली महाराज, भाव नाही राहिला, विश्वास नाही राहिला, सत्यता नाही. मैत्री ही सत्यानं टिकली जाते, ध्यानात ठेवा. मैत्री सत्यानं बोलणं, समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं, राजा जिंकायचा राजा. मग यज्ञेश महाराजासारखा पक्वा झाला पाहिजे, अनिल महाराज, संदीप महाराज, मयूर महाराज, मस्त चाली म्हणता आल्या पाहिजे. राजा कलेनं जिंकला जातो. तुमचा आवाज, तुमचा पकावस, तुमचं गायन, कलेनं राजा जिंकला जातो. आता महत्वाचं ऐका, ज्या देवाची भक्ती तुम्ही करता त्या भगवंताला याच्यातलं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका, तो तुमचा भाव का अंतरीची घेतो गोडी गोडी. तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे. पाहे जोडी भावाची राम, तुमचा भाव किती क्वालिटीचा आहे. तुमचा भाव शुद्ध झाला मग मंदिरातला देव घरी येतो तुमचा. फक्त भाव शुद्ध पाहिजे.
आपला कन्नडचा घाट गेला की कन्नड गाव लागतं बरं का, 40 गावच्या पुढं. कन्नडच्या पुढं तुम्हाला संभाजीनगर लागतं आणि संभाजीनगर पासून 50 किलोमीटर श्री क्षेत्र पैठण नावाचं गाव. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची 2 मंदिर आहेत. पहिलं मंदिर आहे जिथं त्यांनी संसार केला. गंमत बघा, जिथं संसार केला ते पण मंदिर आहे, जिथं समाधी घेतली ते पण मंदिर आहे. 2 मंदिर आहेत. ज्ञानोबारांची 2 मंदिर आहेत. समाधी घेतली ते पण मंदिर आहे, आणि ज्या सिद्धपेठात माऊली राहिले ते सिद्धपेठ सुद्धा मंदिर आहे. तुकोबारांची 2 मंदिर आहेत. जिथं कीर्तन करत होते ते सुद्धा मंदिर आहे, जिथून वैकुंठाला गेले ते पण सुद्धा मंदिर आहे. बघा, सगळ्या साधूची 2 मंदिर आहे. संसार जिथं करत होते ते पण मंदिर झालं, कारण भावच इतका शुद्ध होता, देवच घरी आणला. नाथ महाराज श्रीमंत संत होते बा. कुणी ज्ञानी, कुणी वैरागी, कुणी शांती, पण नाथ महाराजाकडे शांती सहित श्रीमंती होती. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे धोत्रावाले माणसं गरीब असतात असं. श्रीमंत बरं का माणसं. कीर्तनकार पैसे घेतो तो नाही म्हणत. श्रीमंत म्हणजे ओरिजिनल मुळासहित अब्जाधीश. एक माणूस पाहिला मी वारकरी, मुंबईला गेलो मी त्याच्याकडे कीर्तनाला. 1200 एकर जमीन आहे अजून त्याची मुंबईमध्ये. 1 गुंठा 30 लाखाला आहे. गुंठा 1200 गुणिले तुम्ही आता करा, घरी गेल्यावर गणित करा. मला सांगायचं काय, एवढे श्रीमंत आहेत. महाराज धोतर घालतो, रामकृष्ण हरी म्हणतो, हरिपाठ करतो, काकडा करतो, पायात घुंगर बांधून भजन करतो. श्रीमंत नाथ महाराज एवढे श्रीमंत होते. भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला बरं का, तर त्याला सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे. काय श्रीमंत असतील. जो भिकारी आलाय त्याला सोन्याच्या ताटात जेवण. हो, तुम्ही आता इथे तुम्ही माझं कीर्तन ठेवलं, सर्जेराव महाराजांनी मला बोलवलं, मी बिडून आलो. तुम्ही कीर्तन ऐकताय, कीर्तन रंगलंय, एक कथा ऐकताय, चाली ऐकताय. तुम्ही आता सगळे माझं कीर्तन ऐकता, मी तुम्हाला काय देणार आहे? माझे शब्द देणार आहे. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. असं नव्हतं नाथ महाराजांच्या घरी. कीर्तनाला जो येईल त्याला कीर्तन झाल्यावर 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची. कोणाला? ऐकणाऱ्याला. काय काय काय? 2 किलो हरभऱ्याची डाळ 80 रुपये किलो आहे, 40 रुपये किलो गुळ आहे. असा 1 किलो गुळ आणि 2 किलो डाळ जो येईल त्याला दान दिली. हे फक्त ऐका, याच्या अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका. 2-4 एकर हाई गावाला ते इकावं लागेल मला. सोपं आहे का? जो येईल त्याला हे दान दिलं जायचं. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली. चोरी तुमच्याकडे चोर आहे तिकडे खानदेशात? नाही, अजिबात नाही. आहेत. चोराचे 2 प्रकार आहेत बरं. एक उत्तम चोर आणि एक भंगार चोर. चोर 2च आहेत. कुठेही जा, महाराष्ट्रात कुठेही जा, 2च चोर आहेत. उत्तम चोर, भंगार चोर. उत्तम चोर डबर खाय, मुरुम खाय, रस्ता खाय, फुलं खाय, कळाले तुम्हाला, नाल्या खाय, संडास सुद्धा खातात म्हणतात. आता काय देव जाणू काय खातात माहिती, पण खातात म्हणे. उत्तम चोर डबर खाय, मुरुम खाय. उत्तम चोर काय करतो? सोनं चोरतो, पैसे चोरतो. भंगार चोर सप्त्याच्या मंडपातल्या चपलाच हाण, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, मायकावाल्याचं वायरच घेऊन जाय, शूटिंगवाल्याचं ते काहीतरी कॅमेरा, असे नव्हते. भंगार नव्हते, उत्तम चोर होते. उत्तम. आणि उत्तम चोर चोरी करायला गेले. माझ्याकडे बघा, पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं सोन्याचं. कशाचं? कापसाचं नाही, सोयाबीनच्या शेंगाचं नाही. मग सोनं 1,40,000 तोळा आहे म्हणतात. असं गाठोडं बांधलं शेजारच्यानं पाहिलं, यानं इतकं बांधलं, त्याने त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं. चोर किती होते विसरले का तुम्ही? 24. गाठोडे किती झाले? 24. पण झालं असं, जास्त वजनाचं गाठोडं झाल्यामुळं एकाला उचले ना, दुसऱ्यानं हात लावला आणि पहिल्याच्या डोक्यावर दिलं, पहिला गेला. तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, 5व्यानं चौथा, 6व्यानं 5वा, 7व्यानं 6वा, 8व्यानं 7वा, 9व्यानं 8वा, 10व्यानं 9वा, असं एकानं एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेले. 23. एकच चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने आवाज दिला, तुम्ही चालले माझं, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली आणि नाथ महाराज त्याला म्हटलं, राजा जाऊ दे, त्यांना मी उचलून देतो तुला. मालक म्हणला, मालक देता का? तुमच्यात कोणी आहे असं एखादं? 2-4 दिवस थांबतो मुक्कामाला मी. आहे का? शक्य आहे का? काड्याच्या पेटीतली काडी देऊ शकत नाही आपण. घरातलं सोन्याचं गाठोडं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं महाराज. किती श्रीमंत असतील नाथ महाराज. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. विश्वात श्रीमंत होते. श्रीमंती बरोबरी कुणी करणार नाही. सोनं वाड्याची श्रीमंती होती. अजूनही त्यांची खूप जमीन आहे. व आपल्याकडे येणार आहेत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज. बघा काय सुंदर दिसतात ते. असं गोड चेहरा आहे त्यांचा.
नाथ महाराजांचे वंशज आहेत महाराज ते. त्यांना विचारा नाथ महाराज किती अजून त्यांचे वाडेत, अजून चांदीचा आणि सोन्याचा विनाय कीर्तनाला इतके श्रीमंत होते नाथ महाराज बर का. पण नाथ महाराजांची खरी श्रीमंती ऐका. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी हा हा कावडीने पाणी सागरी चक्र पाणी वाहे आनंद भक्ती भाव निळावंत त्यांचे पाय अनन्य भक्ती भाव लीलावंदिताचे पाय अनन्य भक्ती भाव निळावंत त्यांचे पाय अनन्य भक्ती भाव लीलावंदिताचे पाय आओ वालू आरती स्वामी एकनाथा. ओ वालू आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी काय गोड शब्द आहेत बघा. अहो हे सोन्याची आणि वाड्याची श्रीमंती काय ऐकता. विश्वाचा मालक त्यांच्या घरी पाणी भरत होता. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. खांद्यावरती कावड घ्यायची आणि श्रीखंड्या नाव धरून गोदावरीचं पाणी भरायचं आणि रानामध्ये रिचायचं. कुणी कुणी पाण्याच्या मालकानं, विश्व तयार करणाऱ्या देवानं द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाय हरी कावडीने. जो कंस रागातली चाल आहे बरं का. खांद्यावरती कावड घ्यायची आणि पाणी भरायचं. 12 वर्ष काम केलं. असं किती 12 वर्ष. आणि 12 वर्षानं प्रमोशन मिळालं नोकरीमध्ये. प्रमोशन काय मिळालं. पाणी आणायचं काम बंद झालं. लई मोठे मंदिरात देव होते पूजेला म्हणून चंदन उगाळायचं काम आलं. काय गंमत आहे बघा. ज्याला चंदन लावायचा तोच चंदन उगाळायला लागला. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी व श्री गंगा तीरे धुतासे. कपडे धुवायला देव, चंदन उगाळायला देव. नवल काय. तुम्ही आता कीर्तन ऐकता इथं तुम्हाला बसायला चटाया टाकल्या खाली कार्यकर्त्यांनी, संयोजकांनी, नियोजकांनी. काय गोड सप्ताह केला हो. रौप्य महोत्सवी वर्षाचा छान अगदी शांतता, ऐकणारे चांगले, सौंदर्य, दिवे. काय सुंदर सप्ताह आहे. ऐका आणि तुम्हाला बसायला चटाया टाकल्यात. तुम्ही कीर्तन ऐकताय, कथा ऐकताय, नाथबाबा ऐकताय. मग तुम्ही कीर्तन चालू आहे, तुम्हाला बसायला चटाया टाकल्या संयोजकांनी. नाथ महाराजांच्या घरी 24 वर्षानं श्रीखंडाला काम मिळालं चटई टाकायचं. लोक कीर्तनाला आली की त्यांनी चटया टाकायचे आणि त्या श्रीखंड्याने चटईवर बसायचं नाही, माग पोट्यावर बसायचं पोत्यावर. नाथ महाराज म्हणायचे श्रीखंड्या या जगात एकच देव येतो म्हणायचं. एकच इथंच बसलेला आहे. काय नवले महाराज. ज्याची कथा आहे तो चटया टाकतो, ज्याचं पाणी येतो पाणी भरतो. ऐका गड्या ऐका. ज्याला चंदन लावायचा तो चंदन उगाळतो. कारण काय. भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निज प्रीती करी. सेवा निज प्रीती. हरी सेवा निज प्रीती. हरी सेवा निज प्रीती. हरी सेवा निज प्रीती. हरी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निज प्रीती. शाबाश, शाबाश. हरी सेवा निज प्रीती. हरी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निज प्रीती. हरी सेवा निज प्रीती. गोड चाल आहे काय गोड प्रमाणे. भाविकाची आवडी देव. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतो. कारण काय. भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवडतो. म्हणाला महाराज मग आम्ही काय भाविक नाहीत का.
हो 8:30 ते 10:30 कीर्तन येतं, आम्ही 8:15लाच येऊन बसलो महाराज. हो विनेकऱ्यानं विना घेतला, चाल ऐकली आम्ही. हो मग तुमचा अभंग लिहून घेतला हातावर, किती वेळचं कीर्तन ऐकतोय, तुम्ही म्हणाल तसं ऐकतोय, हसतोय, मस्त रंगतोय. आणि आम्ही भाविक नाहीत का? आपण नक्की भाविक आहे, पण आपली भाविकता अशी आहे, आपल्याला देव आवडतो. देवाची भाविकता अशी आहे, देवाला आपण आवडलो पाहिजे. आपल्याला देव आवडतो ही भाविकता नाही, देवाला आपण आवडलो पाहिजे. आमच्या मराठवाड्यात एक गंगाखेड नावाचं गाव, त्या गंगाखेडला एक जनाबाई महाराज जन्माला आहे. आणि ती मुलगी गावातून दिंडीत चालली होती, आई लवकर गेली होती, बाप जिवंत होता. आणि बापाला तिनं गावातल्या दिंडीत चालल्यावर विचारलं, ही दिंडी कुठं चालली? बापानं सांगितलं, अगं जना विश्वाच्या मालकाला पाहायलाच. तर ती मुलगी बापाला म्हटली, बाबा मला या दिंडीत घेऊन चला. मग पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते, पेपर नव्हते, न्यूज नव्हत्या, काही नव्हतं. मुलीचा हट्ट ह्याच असायचा, वारीला घेऊन चला, कुठेतरी मला फिरायला घेऊन चला, काहीतरी मला दाखवा. बापाला वाटलं हिला आई नाही आणि मला काय म्हणली वारीला चला. बापाने तिची गोधडी बांधली, तिला बळकोटी बांधली, घेतलं तिला दिंडीमध्ये. दरमजल दरकोस करत पंढरपूरला गेली ती जनाबाई. चंद्रभागेचं स्नान झालं, दर्शन रांगेला बारीला लागली, माझ्याकडे बघा. आणि विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. आणि जसं पांडुरंग पाहिला तसा बापाला म्हटली, बाबा हा देव आहे? हो. यालाच पाहायला लोक येतात? हो ग. बाबा तुम्ही जा गावाला, मला याला इथंच राहायचं, मला काय मुलगी आहे बघ. बाप म्हटला, असं कुठं राहता येत असतं का? बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं का. माझ्या सगळ्या मुलींना माझी प्रार्थना आहे, बापाचं आणि आईचंच ऐकायचं पोरीनं बरं का. इंस्टा स्टेटस फेसबुक स्टोरीचं ऐकायचं नाही. बापाचंच ऐकायचं, माय बापाचंच ऐक. मोठं संकट आलं आपल्या देशावर, बोलू नये कीर्तनकारांना, पण बोलण्याची पाळी आली. प्रत्येक माझ्या बहिणीला प्रार्थना आहे, मायबाप तुमचं हितच करत असतात. मनाचा निर्णय घेऊ नका, बापाचा निर्णय घ्या. माय बाप फार गरजेचे आहेत बरं. मायबाप फार प्रेम कर. आणि मुलींना सांगतो, तुमच्यावर फक्त बापाचंच प्रेम असतं ना. हो कुठेही जाऊ द्या, हो बाप. तुम्ही नांदायला जरी गेले ना बापाच्या घरी, सासरे नवऱ्याच्या घरी, तरी बापाच्या हृदयातली मुलगी निघत नाही महाराज. तो आजारी पडला की म्हणतो, माझ्या परीला बोलवा, माझ्या खुशीला बोलवा, माझ्या सोनूला बोलवा. बापाचं खूप प्रेम असतं. या पूर्वी मुली आहेत ना माहेरी जायच्या बरं. तुम्ही माहेरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला विचारतो, कुणाकडे चालली? ती म्हणते, माझ्या बापाला भेटायला चालली बरं. तुमच्या खानदेशामध्ये बहिणाबाई होऊन गेल्या बघ, त्यांनी माहेराचं फार सुंदर वर्णन केलं. आज माहेराला जाणे, झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. तुमच्या खानदेशात बहिणाबाई झाल्यावर एक गोड कविता महाराज. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. आज माहेराला जाणे, झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. संगीतलंय गोड होतो आमचं. आमची आई अशी दलता दलता ओव्या म्हणायची, आमची आजी म्हणायची. भंगार संगीत आलं, कुठून आणलं कुणी आणलंय काही म्हणतात लोक. चांगले चांगले भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ असं म्हणायचं. सारं गोकुळ फिरून येऊ. पाप लागेल बरं घशाला, वाणी खराब होईल, घशाला कॅन्सर होईल. काही पण. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं, बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे भरे, राधाशी गोंडी लावणारी. काही पण म्हणायचं, काही पण नका, चांगलं म्हणा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. मस्त म्हणायला काही अडचण नाही म्हणा, मस्त म्हणा. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. मस्त नक्की म्हणा. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार तो किसी पर प्रेम करके देखो सावरिया,
राधा यू रो रो कहे. मस्त एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवान. राधेचं नाव असेल, श्यामाचं नाव असेल, रामाचं नाव असेल, कन्हैयाचं नाव असेल म्हणा. ज्याच्यात नावच नाही ते कशाला म्हणतात? नका. प्रार्थना आहे बरं का. फार सुंदर ओव्या असायची. मुलगी माहेरी जायची, एक बाळ असं कडेवर घ्यायची. 5-5 वर्ष तिला जाता येत नव्हतं हो माहेरी. 14-15 माणसाचं कुटुंब असायचं. सगळ्याचा स्वयंपाक, सगळ्याचं झाड समार्जन, शेती करावं लागायची. आणि तिला माहिती पडलं ना माझा बाप माझी आई आजारी आहे, कडेवर एक असं पोरग घ्यायची, करंगळीला एक पोरग घ्यायची. तुम्हाला माहेर आठवेल ऐका. बाजाराची पिशवी घ्यायची, आपल्या फाट्याला गेली की तिथून एसटी मध्ये बसायची. भडगाव जायचं, चाळीसगाव जायचं, पुढं नांदगाव जायचं. नाशिक जिल्ह्यात तिचं माहेर असायचं. 2-3 तासाचा प्रवास झाला की ती उतरायची खाली. 5 किलोमीटर तिचा आता रस्ता तो दगडाचा असायचा. तिला आई दिसायची, बाप दिसायचा. त्या वट्यावर माझा बाप बसलेला असेल, त्या वट्यावर माझी आई असेल. माझ्या मायबापाला भेटायला मोबाईल नसायचे. कडेवर एक पोरग, करंगळीला एक पोरग घेऊन पायी पायी चालायची. तर चालता चालता वडा दिसायचा गावाचा. ही बघ, ही माझ्या गावाची नदी आहे, इथंच मी कपडे धुत होते. लहान लहान लेकराला आपली माहेरची आठवण सांग. ती बघ ती शाळा, या शाळेत मी शिकत होते. बालपण तिला आठवायचं, आई आठवायची, बाप आठवायचा. चालता चालता तिच्या पायाला अशी ठेस लागायची. अंगठ्यातून गळा रक्त निघायचं. तर अंगठ्याला ती चिंदी बांधत नव्हती. त्या दगडालाच म्हणायची, तुला तर माझा पाय नाही ना लागला, तो माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे, तो माझ्या माहेरचा दगड. काय तुकोबरायांनी वर्णन केलं बघा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. माहेरचा दृष्टांत दिला, रूपक केलं. मुलगी घरी गेली ना, बापाला मिठी मारायची, बापाचं दर्शन घ्यायची, आईचं दर्शन घ्यायची. माहेरामध्ये 5 दिवस राहायची तर सासरामध्ये पहाटे 5ला उठणारी मुलगी, सासरमध्ये पहाटे 5ला कामाला लागणारी मुलगी माहेरात मात्र 10 वाजता उठायची. आई म्हणायची माझ्या पोरीला हाक मारू नका, बाप म्हणायचे माझ्या पोरीला कोणतं काम सांगू नका. 5 दिवसानं परत निघाली ना, आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायची, बाप तिच्या पिशवीमध्ये साबणाच्या वडी भरायचा. साबणाची वडी कुठे द्यायची वस्तू आहे का? कांदे बटाटे कुठे द्यायची वस्तू आहे का? पण जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात ना पोरींनो, तुमची पिशवी कशानं तरी भरूनच येईल. मायबाप जाऊ द्या, पिशवी कधीच भरणार नाही. प्रार्थना माझी प्रत्येक मुलीला, बापाचं खूप प्रेम असतं मुलीवर. बाप मुलीसाठी जगत असतो. बाप फार मोठ्या हृदयाचा असतो. एका पोरीनं माझं कीर्तन ठेवलं होतं. 1 वर्ष झालं, ती पोरगी कलेक्टर झाली, महाराज साहेब झाली. लाल दिव्याच्या गाडीत वंग वंग करीतच आली महाराज गावात. त्याच्या बापानं वस्तुडी केली हो, वस्तूड कामगाराची पोरगी महाराज. त्यानं युट्यूबला कीर्तन ऐकलं माझं. अक्रूर महाराज काय बापावर भारी बोलतो, आईवर बोलतो. मला फोन केला, मला म्हणे अक्रूर महाराज साखरे. म्हटलं हो. लेडीजचा मुलीचा आवाज. म्हटलं कोण बोलताय? म्हटलं मी IAS अधिकारी आहे, मला माझ्या बापासाठी कीर्तन ठेवायचं. मला वाटलं वर्ष श्राद्ध असेल बापाचं. नाही म्हटले, जिवंतपणे ठेवायचंय, बापाला असं खुर्चीवर बसवायचंय, गळ्यात तुळशीचा हार घालायचा आणि त्याच्या समोर तुमचं कीर्तन ठेवायचं मला. मी कीर्तनाला गेलो तर तिनं मला एक कागद दिला महाराज. त्या कागदावरती त्या मुलीनं बापासाठी लिहिलं होतं, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव
कोणी मायेन पुसताना. त्या मुलीची कविता आहे बरं का. त्या मुलीनं कलेक्टर झालेल्या मुलीनं बापासाठी लिहिली. सांगलीची मुलगी आहे महाराज. हो, मुलीचं बापावर प्रेम असलं पाहिजे. बापाचंही मुलीवर तेवढंच असतं. बाप म्हटला जना मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला, पोरगी ऐकत नाही. शेवटी बापाचा नाईलाज झाला. बापानं आपल्या पोरीचा हात नामदेवरायच्या हातात दिला. जनाबाईचा बिनधास्त बाप निघून गेला. संध्याकाळी भजन झाल्यावर नामदेवरायनी पाहिलं कोणीतरी मुलगी आहे. कोणाची आहे? बाप निघून गेला. आई लहानपणीच मरून गेली. कुठं राहणार? तुमच्या हातात हात आहे. कुठं झोपणार? तुमच्या हातात हात आहे. साधू त्याला म्हणतात कोण असू द्या, कसलाही असू द्या, त्याला सांभाळतो बघा. मी 1996 साली आळंदीला गेलो होतो शिकायला. माझी आई मशीन काम करायची. माझ्या बापाला काजी यायची, फक्त गरीब होता माझे मायबाप. राहायला जागा नव्हती, पत्र्याचं घर नव्हतं. माझ्या बापानं मला आळंदीला टाकलं शिकायला. 96 साली गेलो मी. हो, 5 दिवस घाटावर राहिलो यत्नेश महाराज. कोणी बोलत नव्हतं, कोणी जवळ करत नव्हतं. एक दिवस त्याच रस्त्यानं शांतीब्रह्म मारुती बाबा चालले होते. मारुती बाबाचं मी दर्शन घेतलं आणि बाबांनी मला सहज विचारलं कुठून आलास बाळा? म्हटलं मी बीड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यातून आलो. माझ्या हाताला धरलं आणि मला संस्थेमध्ये आणलं. बघा गड्या, त्या साधूनं जर माझा हात धरला नसता तर मी कीर्तनकार झालो नसतो, कुठंतरी दुसरीकडे गेला असतो. साधूचा हात फार गरजेचा आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. कोण जे का रंजले मने जोडावे, जे का रंजले गाजले त्यासी मने जोडावे. तोची साधू ओळखा, साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू तोची साधू ओळखावा, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू ओळखावा, तोची साधू त्याला साधू म्हणा. ओळखावा. तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा, जे कारंजले गाजले त्याची म्हणे जाणे. तोची साधू पंडित भीमसेन जोशीने गायलं बघाय. कोणी गायलं? भीमसेन जोशी. शास्त्रीय गायन करत होते तोपर्यंत त्यांना भारतरत्न नाही मिळालं, पण माझ्या तुकाराम महाराजांचा अभंग गायला भारतरत्नच मिळाला. संतांचे अभंग गा, सगळं मिळेल तुम्हाला. बरं का, ऐका का सांगतो. हात साधूच्या हातात पडला. नामदेवरायचे ते जनाबाईचे वडील निघून गेले. नामदेवराय साधू होते, त्यांनी घरी आणलं जनाबाईला. पाठच उठली ती मुलगी, आंघोळ केली आणि देवाला पाहायला निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना कुठं चाललीस? मंदिरात देवाला पाहायला.
म्हटले अगं आपल्या घरामध्ये 14 माणसं आहेत, आधी दळण दळावं मग जावं. आता 14 माणसाचं कुटुंब होतं. पहाटे 4 वाजता दळायला लागली तर 7-8ला दळण संपलं. पुन्हा निघाली जाना कुठं मंदिरात. अगं या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो. लागली स्वयंपाकाला. 10 वाजता स्वयंपाक झाला सकाळी. पुन्हा निघाली जाना भांडे धुवावे लागतात. 12 वाजले जाना धुणं धुवावं लागतं. 2 वाजले जाना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापावं लागतात. 7 वाजले संध्याकाळचे जाना संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागतो. 10 वाजले जाना सकाळचं दळण आताच निवडून ठेवावं लागतं तेव्हा दळता येतं. रात्रीचे 12 वाजले. झोपायला 12 उठायला 3. 3च तासाची झोप मिळाली. मंदिरात जायचं लांबच राहिलं. थांबली कशासाठी होती देवाला पाहायला. वेगळंच झालं. 14 माणसाचं जातन दळणन स्वयंपाकन भांडेन काय करणार. जायलाच वेळ नाही. काय करणार मग तिने एक पर्याय अवलंबला. काय माझ्याकडे बघा. जात्यामध्ये दाणे भरले. हातामध्ये खुंटा घेतला की दळता दळताच म्हणायची जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. दळता दळता दळायला लागली की विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला असं म्हणायचे. सासवानी सासरा दिरहा तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठल. सारखं ये बाबा ये देव मला यायला वेळ नाही. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. किती चाली म्हणून दाखव तुम्हाला. सारखी म्हणा ये रे देवा. झोपायला 12 वाजायचे उठायला 3. 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये उवा झाल्या. उवा तुमच्याकडे काय म्हणतात खानदेशात त्याला. हा काय जिवा जिवा म्हणतात. नवीन शब्द राव इकडे बरं. जिवा म्हणजे जिवा म्हणतात ना. हा बरं झालं जमलं जमलं. त्या जिवा झाल्या तिच्या केसामध्ये. आमच्याकडे उवा म्हणतात बरं का. काय म्हणतात उवा. जिवा उवा एकच बरं. केसामध्ये झाल्या. कुणाच्या तुमच्या नाही हो तुम्ही माझ्याकडे बघा. कुणाच्या जनाबाईच्या. आता ती 3 तासाची झोप मिळाली आणि ती झोपली का त्या वा अंगावर यायच्या त्या जीवा. आणि तिला झोप लागू देत नव्हत्या. आता काय करावं बुवा. देवाला काळजी पडली ना पांडुरंगाला की माझी जना माझं भजन करते. माझ्यासाठी थांबली. बापाला विसरली. सारखं दळताना भजन करते. गौऱ्या थापताना भजन करते. तिच्या केसात जीवा झाले. देवाला दम नाही निघाला बुवा. पांडुरंगानं रात्री 2:30 वाजता वीट सोडली. किती वाजता. रात्री 2:30 वाजता. ती 3ला उठायची ना. देवानं 2:30लाच वीट सोडली. 2:45ला रुक्मिणीच्या महलात गेला. माझ्याकडे बघा भारीतली साडी नेसला. कपाळभर कुंकू लावलं. विठाबाई झाला. कारण वा मारायला बाई लागते. बाबाचं काम नाही. तुमच्याकडे कोण मारतो वा. हा आईच लागते बाईच लागते. मग त्या डोक्यावर पदर घेतला मस्त अगदी विठाबाई झाला देव. ती म्हणायची ना ये ग विठाबाई. गेला तिच्या झोपडीवर. चूल पेटवली. गरम पाणी तयार केलं. जनावेला स्नानगृहात आणलं. ती अर्धवट झोपीतच होती. तिला वाटलं आपल्या घरातलंच कोणतरी आणलं. तिला आणलं स्नानगृहात. आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं. सगळे केस धुवून काढले. तरी काही राहिल्या जीवा. तर मग आपल्या भडगावला 10-5 किलोमीटर 2-4 किलोमीटर इकडे 5 5-7 किलोमीटर. 5 भडगावला 10च्या 4 फण्या आहेत. किती 10च्या 4 हरमाल 10 रुपये. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या आणि फणी घालून केसातल्या सगळ्या अशा जीवा बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखा लिखाच म्हणतात. हा जमला आता जमलं. लिखा राहिल्या. माझ्याकडे बघा. लिखा राहिल्यावर फणी फेकून दिली. माझ्याकडे बघा. ऊ मारण्याची एक पद्धत आहे. खानदेशात तिचे, मराठवाड्यात तिचे, विदर्भात तिचे, पुण्याला तिचे, नाशिकला तिचे. कोणत्या भागात जात तिचे. तिचा अवलंब केला. थोडंसं माईक जवळ घ्या. ऊ मारायची आपल्याला जमली पाहिजे तरच पाकिट आहे बरं का. इकडे बघा. ऐका ऊ त्या जीवा कशा मारतात माझ्याकडे बघा. ते फणी फेकून दिली आणि विश्वाच्या मालकानं हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना जनाबाईच्या केसात घातला. या अंगठ्याच्या नखानं एक एक अशी बाजूला काढायचा. चांगलं एकदा असं तिच्याकडे बघायचं. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचं. इकडे बघा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची ऊ यज्ञेश महाराज सावधान. या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा. रागानं असं वा जमली जमली जमली. ठेवता रोजाने ठेवता दोघाला. अहो साखरे महाराज नाही. यज्ञेश महाराज माळी नाही. नखदंताची करोनी फणी
नाहू घाली तो चक्रपाणी. कोण कोण? विश्वाचा मालक, ज्याच्यासाठी 25 वर्ष झाले आपण कीर्तन करतोय, भजन करतोय, वारी करतोय. 1-1 किलोचे टाळ छटाकावर आले, अजून स्वप्नात नाही आपल्या. तो जनाबाईच्या केसातल्या वा मारतो. नकदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी. अग साजनी ग घाला ग वेणी. ओ भगवान तिची वेणी घालतो, भगवान तिला भांडे धुवू लागतो. झालं लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. देव तिला गौऱ्या थापू लागतो. नवल काय ओव्या गाऊन स्वरात, दाशी जनीच्या घरात. दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर मुळावर मुळावर. गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. देव तिला दळू लागतो, देव तिचे कपडे धुवू लागतो, देव तिला भांडे धुवू लागतो. देव तिचं वाटेल ते काम करतो. कारण काय? भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवड देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. वा, भाविकाची. जनाबाई भाविक आहे, देव तिचं काम करतो. नाथ महाराज भाविक आहेत, देव त्यांच्या घरचं काम करतो. किती कथा सांगू? 220 कथा आहेत एका चरणावर. 2-4 वर्ष आलो तरी संपायच्या नाहीत त्या, बरं का. ध्यानातच ठेवा. भाविकाची आवडी देवा. म्हणाल महाराज आम्ही 25 वर्ष झाली सप्ताह करतो, आम्हाला असं भाविक व्हायला काय करावं लागेल? नातं जोडावं लागतं. बरं काय झालंय बघा, आपली भाविकता आहे पण नातं जोडत नाही. आपण वार बदलला की देव बदलतो, महिना बदलला की साधू बदलतो. अवघड झालं मला. कोणाच्या खिशाला बिल्लाचे तर कोणाच्या पियानावर बाबा आहे, तर कोणाच्या घरात बाबा आहे. बंद नाही मला. पण त्या बाबा बुवाच्या नादी नका लागू, ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, गाथ्याच्या नादी लागा. ध्यानात ठेवाय माझ. लोक फसवतील तुम्हाला, तुमच्याकडून पैसा काढून घेतील, मोकळं करतील तुम्हाला, ते जेलमध्ये जातील. काय फायदा ना? ते साधू जेलमध्ये, शिष्य जेलमध्ये नका. हे ज्ञानेश्वरी नाही, हे आपले साधू आहेत महाराज. हे महाराष्ट्राच्या खानदेशाच्या मोठे बाबा जन्माला आले तुमच्या खानदेशात. मोठे बुवा चौधरी बाबा आमचे गुरु होते महाराज. काय चेहरा होता आमच्या मोठे बुवांचा. मोठे बुवांना पाहिलं तर असं वाटायचं माऊलीलाच पाहिलं की. गोड महाराज, माझ्यावर लय जीव होता बाबांचा. मोठे बुवांचा लय जीव. माझं कीर्तन करून घेतलं एकदा संस्थेत महाराज. 3ऱ्याच वर्षाला होतो मी. मला म्हटलं तुझं तू कीर्तन कर आज. म्हटलं बाबा मला येत नाही. कर. अहो मी उभा राहिलो महाराज, आणि त्यांचाच आशीर्वाद लागला बाबा मला. डोक्यावर हात ठेवला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन त्यांची कृपा झाली महाराज. जोग महाराज संस्थेची कृपा झाली म्हणून मी कीर्तनकार आहे महाराज. मी का सांगतो तुम्हाला? हो ऐका ऐका, हे साधू आहेत महाराज, हे तुमच्या जीवनाचा उद्धार करणारे. लोक फसवतील तुम्हाला. 2-4 मिनिटं त्यांच्या नादी लागतात, ते तुम्हाला बिल्ले देतात. तुमच्या नादी तसं नाही करायचं. कुणाच्या नादी नाही लागायचं. हे ज्ञानेश्वरीच्या नादी लागायचं, गाथ्याच्या नादी भागवताच्या नादी लागायचं. ध्यानात ठेवा. नातं जोडायचं. नातं महाराज, नातं जोडलं की परमार्थ सफल होतो. आणि नातं जोडताना आईचं नाही जोडायचं, भावाचं नाही जोडायचं, बहिणीचं अजिबात नाही जोडायचं, पत्नीचं जोडायचं. पत्नीचं का? पत्नी बदलता येत नाही. त्याचा अर्थच एक आहे बुवा. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. तुम्ही मला आल्यावर शिवाजी महाराजांच्या गळ्यात हार घालायला लावला. इथं पत्रिकेला शिवाजी महाराजांचा फोटो आहे. का बरं या संतांच्या मांदियाळीत हे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे फोटो आले?
इथे संत ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, बजरंग बली आहेत, गजानन बाबा आहेत. मग यांच्या यादीत स्वामी समर्थ आहेत, जनार्दन स्वामी महाराज आहेत. मग यांच्या यादीत हे शिवाजी महाराज का आले? नातं जोडलं महाराज त्यांनी. नातं जोडलं की तुमचाही समाविष्ट होतो. पत्रिकेत नाव येतं तुमचं. सौजन्य दिलं की पत्रिकेत नाव आहे भगवान पाटलाच. नातं जोडावं लागतं. नातं जोडलं की परमार्थ सफल होतो. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित घेतलं. राज काय करायचं? तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी माझ्या कानावर येणार कमी राहू दे जरा बरं का. कान फाटल माझं. इकडे बघ, लय आवाज आहे बाबा. इकडे बघा ऐका. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली बघा. 400 आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला. पुणे जिल्ह्यामध्ये कधी गेलात तर भोर तालुका आहे, भोर राजगड आहे. त्या राजगडच्या पायथ्याला त्याला राजगड नाव दिलं. आता भोर तालुक्यामध्ये एक रायरेश्वराचं मंदिर आहे, हेमाडपंथी. तिथं भगवान शंकराची पिंड आहे. त्या पिंडी समोर 400 पोरं उभी राहिली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या 4 सत्ता महाराष्ट्राच्या बरोबर नाचत होत्या. ऐका रे पोरांनो, तरुणांनो, हातामध्ये गुलाल बेल भंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. हो र हो र. हे आमचे 10-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? अय का म्हणले नाही? बांबरुडकर एवढं मस्त मंदिर आहे, त्रिवेणी संगम आहे तुमच्या गावाला, महादेवाचं मंदिर आहे, शिवरात्र करता, एवढा गोड सप्ताह करता, काय करते महादेव? डबल भूक लागली राव मला. पनीरची भाजी कुठं गेली मिळ नाही. एवढ्या जोरात म्हणलो मी. काही काही नुसतं आपले महादेव तसं करू नका. एवढा छान सप्ताह आहे. कधी 10 वाजून गेले कळालं नाही. आपल्याला एकच चरण चाललंय आपलं. 10 वाजून 5 मिनिटं कधी झाली तुम्हाला कळालं नाही. इतकं छान कीर्तन मी तुम्हाला सांगतोय. एवढा प्रयत्न केला या सर्जेराव महाराजांनी आम्हाला आणण्याचा. मला बारामतीला सकाळी 10 ते 12 कीर्तन, रात्रभर प्रवास करायचा मला. एक काम करा, असे 2 हात वर करा सगळ्यांनी. करा करा, महिलांनी करा, पुरुषांनी करा, वाट्यावरले करा, शाळातले करा. अय मागचे अर्धाली करू नका, ओरिजिनल करा. अय बाबा, जीन्स पॅन्ट हा करा, शाबाश. करा हात, शाबाश शाबाश दोन्ही. तुम्ही करा, मर्द आहेत ना तुम्ही, ना मर्द थोडी. अय टाळकरी करा, टाळकरी मर्द आहेत ना. वा वा, हात वर करा. शाबाश, हात वर करा. अर्धाले नाही करायचे, ओरिजिनल. हा आपला रौप्य महोत्सवी सप्ताह आहे. आता पुन्हा वर्ष येणार नाही. हे आता 26 येईल, 27 येईल, 25 येणार नाही ना. पंढरी आहे. सर्जेराव महाराज भाग्यवान आहे तुम्ही. किती छान सप्ताह केला. यज्ञेश महाराज, वा अनिल महाराज, मयूर महाराज, संदीप महाराज, निंबा महाराज, काय गोड कीर्तन आहे. हात वर करा आणि ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका. आपल्या महादेवाला अभिवादन करा, छत्रपती शिवरायाला अभिवादन करा, जिजा मातेला अभिवादन करा. आज ही माती स्वातंत्र्यात आहे, महाराष्ट्रात आहे, सप्ताह आहे. या मातीला अभिवादन करा आणि ज्याचा हात वर आहे, मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. बेंबीच्या देठापासून म्हणा. कळू द्या तुमच्या पाचोऱ्या तालुक्याला काय सप्ताह चाललाय महाराज त्या बामरूडला. बोला हो र हो र. या खाली घ्या. आता वाजा जोरात, आता वाजा. काय आवाज घुमला महाराज. एक एक मावळा आणायचा, गड आणायचा. मी जातो राज, मी जातो राज. आणि मग अफजल खान आला. वाघामध्ये पोट नका, पोटात वाघ नक घालून फाडून टाकला. घना घनाने मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी. वाघ नख्यानी खान फाडिला, प्रताप दुर्गावरी फाडिला, प्रताप दुर्गावरी. वाघ नख घालून खान फाडला, शाहिस्ते खानाची बोटं कापली. महाराष्ट्रावर एक संकट आलं, सिद्धी जोहर नावाचं. नातं सांगतो हा, नातं कसं जोडायचं. सगळ्या भाविकांनी एवढे 5-10 मिनिटं ऐका. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. गावीचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. अक्रूर महाराज साखरे बीडवरनं आलाय. एवढं छान लक्ष देऊन ऐका. बहिणींनी, मुलींनी, भावांनी सगळ्यांनी एवढं माझी कथा घरी घेऊन जा. नातं कसं जोडायचं ऐका पोरांनो. घेऊन जा, कोणी सांगणार नाही तुम्हाला हे. मग संकट आलं सिद्धी जोहर नावाचं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि वेढा पडला होता 42,000चा यज्ञेश महाराज. गड सोडणं काळाची गरज होती. वेडा रात्रंदिवस होता. मैं लाऊंगा शिवाजी को,
अशामध्ये मात्र खूप पाऊस सुरू झाला आणि पावसामध्ये एका बाजूचा बुरुज ढासळला आणि राजाने प्लॅन केला गड सोडायचा. पण कसा सोडायचा? एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. दोन बाजूला दोन पालख्या पाठवायच्या. एका पालखीत राजे तर त्याला 400 मावळे घेऊन विशाळगडावरती जातील. विशाळगड पसरट आहे, त्याला वेढा देता येणार नाही. आणि एका पालखीमध्ये राजांसारखाच पोरगा बसवायचा. त्याला मात्र सिद्धीच्या शाम्यान्यात पाठवायचं. हे सगळी तयारी झाली. फक्त आता एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजे एवढी उंची आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये, त्या गावचा होता. आणि 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. 2 वर्ष झालते. राजाला वाटलं याला जर पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या आईला काय सांग, बायकोला काय. राजे म्हटले नाही. 2-3 तासानं पोरालाच माहिती झालं राजाला राजासारखा पोरगा पाहिजे दिसणारा. आणि मी राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा. धावतच गेला. राजे साहेब, महाराज. काय रे बाळा, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. काय पाहिजे बाळा? काही नाही म्हटले. राजा, तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या, तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या, तुमची तलवार मला द्या, तुमचा शेला मला द्या आणि तुमचं तेवढं शिवाजी महाराज नाव द्या. मी बसतो राजा या पालखीमध्ये आणि मी जातो राजा सिद्धीच्या शामीने. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल रे राजा, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राजा द्या. काय मैत्री हो महाराज, अशी मैत्री करा गड्या पोरांनी. नावी समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करतो, ब्राह्मण समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करतो. काय आमच्या देशाला जातीवादाचा कलंक लागला ना. अरे कुठून भांडण लागलंय? हे मताच्या जोगव्यासाठी राजकारणी तुमच्या डोक्यात जात भरतात. माझी प्रार्थना असेल तुम्हाला, कीर्तनाची प्रार्थना, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेचे आकार न पाहे याती, कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. वारकऱ्याचे ज्याच्या गळ्यात माळे त्याला कधी जातीचा विचार करता येत नाही. इथं तोच मान चोखोबाऱ्यांच्या पत्नीला आहे जो माझ्या माऊलीला आहे. अवघा रंग एक जाय रंगी रंग लाव, रंगी रंग ला, रंगी रंग ला, रंगी रंग ला, रंगी रंग लाव, रंगी रंग ला, रंगी रंग ला. श्रीरंग अवघा रंग एक झाला. चोखोबाऱ्यांच्या पत्नीचा अभंग आहे हा. म्हणे चोख्याची महारी. काय अधिकार आहे महाराज, जातीपाती मोडल्या पाहिजे हो. काय काय नावी पोरगा आहे महाराज. राजा द्या तुमचा मुकुट. त्याला मुकुट दिला, कपडे दिले, त्याला तलवार लावली. एका पालखीमध्ये राजे बसले, एका पालखीमध्ये शिवा नावी बसला. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर. राजा पळाला. हा राजा नाही अशी बातमी मिळाली. 3 तलवारी बाहेर पडल्या. खानदेशकर, ओ पाचोरेकर, ओ बांबुर्डेकर, ऐका. त्या शिवाची कत्तल झाली हो. ऊसाच्या कांड्यासारखे हात कापले त्याचे, त्याच्या पोटाचे तुकडे केले, त्याच्या मस्तकावर तलवारीचे वार केले, पोत्यामध्ये मांस भरलं त्याचं आणि राजांना सपरेपेट पाठवलं. महाराज ज्या दिवशी राजाने ते मांस पाहिलं ना, हंबरडा फोडून महाराज रडले हो. माझ्यासाठी हा पोरगा कामी आला. त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं. 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजानं पत्र पाठवलं नेमापूरला, पाटील उद्या दुपारी आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला त्या आईला. तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काय आवडत असतं, तिचं बाळ आवडत असतं. हो माझा पोरगा पण येणार. घर सजवलं गेलं, आंब्याच्या पाण्याची तोरणं बांधली, घराला सारून घेतलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, मांड्याचा स्वयंपाक केला. त्या आईनं सगळं घर असं सजलं होतं. माहिती नाही हो तिला की राजा मला सांगायला यायला लागले की तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. माहिती नाही हो. आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली पेटीमधली. सुनबाईला, शिवाच्या बायकोला, सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, पदर घ्या, राजा येणार आहे, तुमचे मालक येणार आहेत, 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून.
त्या पोरीनं साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला आणि आरतीचं ताट करून पोरगी दरवाजात उभी राहिली. कोणी मैत्रिणी कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं आणि गरीबाची पोर राजांची आरती करायची म्हणून उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता ब्राह्मणाच्या आळीला, राजा शिवाच्या दारात आले होते. माझ्याकडे बघा, कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं आणि राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून ती पोर पुढे सरकली. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूच आहे. सुनबाई, तुम्ही नका वाळू, माझ्याच सासूनं साडी दिली मला मेकअप कराय, असं का वागते माझी सासू. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत घरामध्ये पोरगी निघून आली. कांबळीवरती राजे येऊन बसले. एका आईनं गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला. आणि पहिला प्रश्न विचारला राजाने त्या आईला, का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिचा अपमान केला, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की तिला. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज, ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातात तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही मी आईला अजून. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली, कसं मी. ती आई म्हटली, राजा जगाला फसवतात, जानता राजे एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, राज तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा असेल. तुम्ही मराठ्याच्या आडीला आलात तरी दिसला नाही, न्हाव्याच्या आडीला आलात तरी दिसला नाही, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणपोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे, माझा पोरगा हजर नाही. राज, माझा पोरगा जर जिवंत असता राज तर कुठूनही नाचला असता बाबा येऊन गाव, सगळ्या गावात नाचला असता, नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई आपल्या घरी राजा आले, आई राजा आले ग राजा, आई राजा आले. ज्या अर्थी तुम्ही येता माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या, शिवाच्या बायकोचं कुंकू पुसण्यात आलं आणि आता सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली. ते सोन्या चांदीची ताटं पाहून ती आई म्हटली, राजा नको मला हे सोनं, राजा नको मला हे सोनं, हेच घेऊन जातो मला. राजा म्हटले, राहू द्या आई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी प्राण दिला, जीव दिला, माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा, राहू द्या. ती आई म्हटली, राजा नको मला हे. मग काय देऊ राजा तुम्हाला, काय देऊ आई तुम्हाला. नातं ऐका बरं का, नातं. ती आई म्हटली, राजा मला एकच द्या, हे सोनं चांदी नको मला, मला पोरगा नाही राहिला राजा. माझा पोरगा दिवाळीला घरी यायचा, पाडव्याला घरी यायचा, बैल पोळ्याला घरी यायचा, पुरणपोळी खाल्ली की बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजी म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझी एवढी आवड पूर्ण करत असाल, इच्छा पूर्ण करत असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानागी उरलाय. किती गोड कथा आहे हो. अशा खूप कथा आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहेत महाराज. डायरीमध्ये जागा नाही बघा माझ्या. 25 जून पर्यंतची रात्र रिकामी नाही. रोज 2 कीर्तन करतो, 1000 किलोमीटरचा प्रवास करतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण रोजची कीर्तन करताना एक तरी मावळा, एक तरी शूर, एक तरी वीर सांगतो. नातं जोडलं हो महाराज या शिवा नाव्यानं, नातं जोडलं. अंगावरची कातडी काढली, हे बघा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिन दात, जात मराठ्याची. हे बघा इथं इथं माझा शंभू बाळे, अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, अंगाला मीठ लावलं तरी जगदंबचा आवाज येत होता. जगदंब म्हणणारी जीवच तोडून टाकली हो, तरी सुद्धा 41 दिवस मन मात्र जगदंबच म्हणत होतं. काय नातं जोडलं हो. नातं जोडलं की पुतळे उभे राहतात, नातं जोडलं की फोटो येतात. नातं जोडा. माझ्या राधेनं नातं जोडलं देवाशी, माझ्या मीराबाईनं नातं जोडलं. आईसी लागी लगन नाता, आईसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ओ तो गली 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 हरी गुन गाने
लगी, महलों में पली बनके जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन लागी, लागी रे लगन लागी, लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेऊन मीराबाई नाचते, नातं जोडते, नातं जोडल्यामुळं लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे उलनासी, विष का प्याला राजा जी न भेजा, पिबत पिबत मीरा हासी। विषाचा प्याला दिला जातो पण ते देवाशी नातं जोडत नाही, नातं जोडल्याचा परिणाम विष अमृत होतंय, नातं जोडल्याचा परिणाम देव तिची सगळी कामं करतो, देव तिला खायला देतो, देव तिच्यासाठी अमृत बनतो, तिचं विष आपल्या कंठात घेतो। कारण काय? भाविकाची आवडी देवा, देवाला भाविक आवडतो। नातं जोडणारा महाराज 10 वाजून 20 मिनिटं झाले, कळलं आम्हाला, कळलं देवाला भाविक आवडतो, देवाला भाविक आवडतो। मीराबाई काय, जनाबाई काय, किती कथा तुम्ही, किती कथा। आणखी एक भाविक सांगतो 1 मिनिटात, देवाच्या आवडीचा एक मला आठवला, या सगळ्या बहिणी बसल्यात म्हणून। देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी। सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा, मानलेली द्रौपदी। तुमच्याकडे सख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे का मानलेल्या? सख्या, बरोबर आहे। मानलेल्या बहिणीला साडी बिडी घेतली नाही ती तक्रार करत नाही, सख्या बहिणीला घेऊ नका ती हायवेची जमीन मागते, चल का तिचा 7-12 असतो। सख्या बहिणीचा अधिकार असतो, 10 मिनिटं राहिलीत माझ्याकडे बघा। आणि मग देवाच्या मुखाला कायम द्रौपदीचं नाव। उद्धव जळायला लागला, जळक 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 उद्धव उद्धव, त्याला वाटलं राव सुभद्रा बहीण, नाव घेतो द्रौपदीचं, सुभद्रा बहीण नाव घेतो द्रौपदीचं। देवाच्या लक्षात आलं, देवाने त्याचा हात धरला, चालत चालतच नेलं सुभद्रेच्या घरी। वेळ कमी असल्यामुळे सुभद्रा दात घासत होती। एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला, काय रे काम? काही नाही म्हटले, ताई भूक लागली। भूक लागली का? समोरच्या टोपलीमध्ये फळ आहे, देवाला कुठे खायचं होतं इकडे बघा। सफरचंद घेतला हातात, चाकू घेतला, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून, बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधाय। आणि मग सुभद्रा चिंदी साबीत, तळमजला, किचन रूम, बेडरूम, तिचा बंगला काही लहान नाही, इथं आपलेच बंगले लहान नाही महाराज। एका एका कपाटात 30-30 साड्या आहेत। माझं लग्न झालेलं आहे, मला आणून महिन्याला 2 साड्या आणावं लागतात बायकोला। एवढी कठीण बायको काय सोपी असते का महाराज? ज्यांनी केली त्यालाच माहिती, अवघड असते। ऐका ऐका, महिन्याला 2 साड्या बायको आणायला लावते, तर ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे ती। 15 कपाट आहेत तिला, पण ती साडीकडे गेली नाही। मग देवानं तिचं घर सोडलं, तसंच कापलेलं बोट घेऊन द्रौपदीच्या घरी आली। दाखवायचं होतं ना उद्धवाला भाविक भाविक देवाच्या आवडीचा। आणलं एवढं चरण ध्यानातच ठेवा तुम्ही, भाविक आणलं द्रौपदीच्या घरी। ती आपली चांदीचं ताटण सोन्याचं तांब्यानं पाणी घालत होती तुळशीला, आणि तेवढ्यात तिला भगवान येताना दिसला। बाबा बाबा, देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं, ताटण तांब्या सोन्या चांदीचा दिला फेकून, धावतच गेली बघा माझ्याकडं, आणि भगवंताचं बोट असं हातात घेतलं। देवा किती कापलं रे दादा हे, थांबा याला चिंदी बांधते, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि मग देवाला बांधणार कधी। एवढा विलंब सहन नाही झाला, डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्याला असा हात घातला, फाडायचाच होता पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला। ओ द्रौपदी ताई, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडायची नसते। धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, आणि तुम्ही पदर फाडता? त्या द्रौपदीने दिलं उत्तर, घरी घेऊन जा। द्रौपदी म्हटले, बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडू नये। पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे। काय उत्तर दिलं हो? डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि देवाच्या बोटाला तिनं चिंदी बांधली। कुंकवाचा विचार केला नाही, कुंकवाचा
देवाच्या बोटाचा विचार केला, 2 इंचाची चिंदी बांधली. असंच झालं, त्या द्रौपदीला भर दरबारात आणलं, तिची साडी ओढली दुःशासनानं. कुंकू कामालाच आलं नाही महाराज. सगळ्याच्या माना खाली गेल्या होत्या आणि देव धावत आला आणि तिच्यासाठी साडी बनला. साडी भक्ता कारणे येणे घेतलीस आडी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरोणी तुम्ही यासी खेळावया न्याव, हृदयी धरोणी तुम्ही यासी खेळावया न्याव, माझ्या कानाची नाव भरी घ्यावो, माझ्या कानाची नाव भरी घ्यावो, नाव भरी घ्यावो, नाव भरी घ्यावो. धावतच आला देव. 2 चिंदी बांधली होती ना 2 बोटाची, लाखानी साड्या दिल्या. 2000 दिले की 2 लाख मिळतात, 5000 दिले की 5 लाख मिळतात. माझा अनुभव आहे बरं का. म्हणाल तुम्ही घेता, तुम्ही देता का? 22 मार्चला माझ्या घरी कार्यक्रम आहे यावर्षी. गेल्या वर्षी विशाल महाराज खोलेंचं कीर्तन होतं, त्याच्या मागच्या वर्षी रात्री सोपान महाराज झाले त्यांचं कीर्तन होतं, पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं कीर्तन आहे. उद्या तुमच्याकडे माऊली येणार आहेत. मोठा महात्मा आहे बरं का छोटे माऊली, फार मोठा महात्मा आहे महाराज. उद्या कीर्तनाला सगळ्यांनी लवकर या. लई भारी कीर्तन करतात महाराज. हो, इतके सप्ते मोठे करतात महाराज. आता सप्ताह आहे त्यांचं शेलूला, माऊलीच्या 750व्या सप्तशतकोत महोत्सवाचा. 750 लोक झेंडे घेऊन आहेत, 750 टाळकरी आहेत, 22,000 वाचक आहेत महाराज. जगामध्ये छोटे माऊलीला सध्या चॅलेंजेस नाही बा. छोटे माऊली म्हणजे छोटे माऊलीचे उद्या तुमच्याकडे येणार आहे. असं कीर्तन करतात महाराज. माझं तर भारीच आहे, म्हणजे मी कमी नाही सांगत माझं, पण उद्या याच्यापेक्षा भारी आहे बरं का, याच्यापेक्षा भारी. आज तुम्ही गुलाबजाम खाल्ला, उद्या बासून एक एक पदार्थ या सर्जेराव महाराजांनी आणलाय तुम्हाला महाराज. कधी 10:30 वाजले कळालं का तुम्हाला? असे एक महाराज आहे महाराज. बाळू महाराज यांना ते योगीराज महाराज एक एकावन्न बळी रे. उद्या माऊली येणार आहे, त्यांना माझा नमस्कार सांगा. मोठी व्यक्ती आहे, साष्टांग प्रणिपात करा त्यांना. लोटांगणच घालतो मी त्यांना पाहिल्यावर. काय सप्ते केले महाराज. तुकोबारायांचा केवढा सप्ताह, माऊलीचा केवढा सप्ताह, तुमच्या धुळ्याला सप्ताह आता त्यांचा. मोठे सप्ते तुम्हाला ते उद्या आल्यावर सांगतील. मी का सांगत होतो, ऐका ऐका ऐका. एवढा छान कार्यक्रम तुम्ही करताय की नाही, मग ऐका ऐका. लाखांनी साड्या पुरवल्या बघून तुम्ही थोडंसं दिलं की नाही? कोणी पंगत दिली, कोणी दातृत्व दिलं, कोणी काय दिलं, कोणी चटई हातरल्या. तुम्ही दिलं की देव लाखो हाताने देतो. 2 इंचाची चिंदी बांधली होती, लाखो हाताने साड्या दिल्या आणि साड्याने तिचं रक्षण केलं. का हिंडे तया मागे पुढे. दुसरं चरण आहे बरं काही. नाशी कोडे सकळ भगवान त्या भाविकाला मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया घात निवाराया विठोबार कुमाये.